नमस्कार, मी नवनीत आंबेकर फ्रॉम टाटा एआय. मी वर्धा ब्रांच सांभाळतो. आज आपण एक अशा प्रोडक्टबद्दल बोलणार आहोत. आपण याला असं म्हणून, मार्केटमध्ये आपण खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहेत जे गॅरंटेड आहेत. गॅरंटेडमध्ये सेव्हिंगमध्ये आपल्याला खूप सारे इन्स्ट्रुमेंट मिळतात. एक इन्स्ट्रुमेंट जो सगळ्यांचा फेवरेट आहे त्याला आपण एफडी म्हणतो. काही लोक पोस्ट ऑफिसमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात. पण एक इन्स्ट्रुमेंट असं आहे जे यंग जनरेशन पासून तर ओल्ड एज पर्यंत सगळ्यांना लुभावणं आहे आणि त्याला आपण म्हणतो म्युच्युअल फंड. किंवा काही लोक म्युच्युअल फंड बरोबर शेअर मार्केट सुद्धा करतात. आणि शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये मिळणारा पैसा, मिळणारा नफा हा अमाप असतो, पण त्याच्यामध्ये रिस्क सुद्धा असते. तर रिस्क सुद्धा आहे पण मिळणारा पैसा अमाप सुद्धा आहे. म्हणजे रिस्क फॅक्टर असलं तरी सुद्धा आपल्याला इंटरेस्ट रेट जो मिळतो आणि जो येणारा पैसा तो खूप जास्त मिळतो. तर सगळ्यात जास्त आपण त्या इन्स्ट्रुमेंटकडे वळतो. पण आपल्याला हे माहिती नाही आहे की त्या इन्स्ट्रुमेंट मधनं येणारा पैसा हा टॅक्सेबल झालेला आहे. टॅक्सेबल इन द सेन्स, जर आपली इन्कम 7 लाखाच्या वर आहे किंवा आपली इन्कम टॅक्सेबल आहे आणि वरून आपण कुठली इन्कम घेतो, सपोज शेअर मार्केटमधनं किंवा म्युच्युअल फंड मधनं मला 1 करोड रुपयाचा इंटरेस्ट, 1 करोड रुपयाचा नफा झालेला आहे. आणि जर मी लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा येणारा माझा जो नफा आहे जो माझ्या इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये 30% जातो, तर माझ्या अकाउंटला 1 करोडच्या ऐवजी 70 लाख रुपये येतात. म्हणजे सरळ सरळ 30 लाख रुपयाचं आपल्याला नुकसान होतं. पण सगळ्यांचं कल आपलं तिकडे आहे. मग टाटा AIA याची एकदा मी तुम्हाला थोड्या याच्यात माहिती सांगतो. टाटा AIA म्हणजे, टाटा हे नाव सगळ्यांना प्रचलित आहे. टाटा रतन सरांचं कंपनीचं नाव आहे टाटा. आणि AIA म्हणजे अमेरिकन इन्शुरन्स असोसिएशन. टाटा AIA ने एक असा प्लॅन लॉन्च केलेला आहे ज्या प्लॅन मध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटचा नफा जो आपल्याला घ्यायचा असतो तो नफा आपल्याला मिळेल. पण तो नफा तुम्हाला टॅक्स फ्री मिळेल. जो आपला लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा येणाऱ्या इन्कम वरती टॅक्स लागेल तो टॅक्स आपल्याला पडणार नाही. आणि येणारा संपूर्ण पैसा हा आपल्याला टॅक्स फ्री मिळेल. तुम्हाला जर ते पार्शियली घ्यायचं आहे, टप्प्याटप्प्याने जर पैसे घ्यायचे तरी सुद्धा घेऊ शकता. आणि जर तो पैसा तुम्हाला इकट्ठा वन टाइम घ्यायचा आहे तरी सुद्धा तो पैसा तुम्हाला टॅक्स फ्री मिळेल. पण टॅक्स फ्री जर पैसा मिळतोय आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये नाही मिळत आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा नाही मिळत. मग या इन्स्ट्रुमेंट मध्ये जर टॅक्स फ्री मिळत आहे तर तो टॅक्स फ्री पैसा आपला कशाद्वारे मिळते आणि गव्हर्नमेंट मधल्या कुठल्या क्लॉज नुसार, शासनाच्या कुठल्या क्लॉज नुसार तो पैसा आपल्याला मिळते, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया आज. हा पैसा आपल्याला एक शासनाचा एक नियम आहे, जो कुठला पैसा आपण इन्शुरन्स मध्ये घालवतो आणि त्या इन्शुरन्स मध्ये जर आपण 10 वर्ष आपली ठेवी ठेवतो किंवा 10 पट आपण भरलेल्या पैशाच्या 10 पट आपल्याला जर इन्शुरन्स कव्हर असेल तर अकॉर्डिंग टू 10(10)(d हा एक इन्शुरन्सचा नियम आहे. या नियमानुसार आपल्याला मिळणारा नफा, मिळणारा पैसा हा टॅक्स फ्री मिळतो. पण या शब्दामध्येच 10(10)(d या शब्दामध्येच याचं रहस्य सुद्धा लपलेलं आहे. 10(10)(d म्हणजे मिळणारा पैसा 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर आपण जोही पैसा याच्यातून विड्रॉल करणार आहे तोच पैसा टॅक्स फ्री राहील. 10 वर्षाच्या अगोदर जो काही आपण विड्रॉल करू तो टॅक्स फ्री मिळणारा पैसा नाही. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. आपण आता प्लॅन कडे वळूया. या प्लॅनचं कॉम्बिनेशन केलंय टाटांनी SIP आणि TIP. SIPचं फुल फॉर्म सगळ्यांना माहिती असेल, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, ज्याला आपण सोप्या भाषेत म्युच्युअल फंड म्हणतो. म्युच्युअल फंड मध्ये सगळ्यांचा कल आहे इन्व्हेस्ट करायचा. सगळ्यांना माहिती आहे म्युच्युअल फंड इज गुड बट इन अ लॉंग टर्म. जर तुम्ही खूप वर्षापर्यंत एका नॉमिनल ड्युरेशन पर्यंत पैशाचे इन्व्हेस्ट करताय तर तो पैसा तुम्हाला टॅक्स फ्री मिळतोय. पण टॅक्स फ्री का बरं मिळणार? टाटा मध्ये आपण TIP या प्लॅन बरोबर जोडलेला आहे. त्याच्यामुळे SIPचं फुल फॉर्म तुम्हाला सांगितलं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. TIPचं फुल फॉर्म आहे टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग. आपण याच्यामध्ये इन्शुरन्सचा एक पार्ट जोडलेला असल्या कारणामुळे SIP तून मिळणारा सगळा पैसा हा टॅक्स फ्री मिळेल. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. मी थोडस त्या बाजूने SIP आणि TIP आपल्याला समजण्याकरता लिहून ठेवतोय. SIP
आणि TIP. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आणि TIP म्हणजे टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग. ऍक्च्युअल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे SIP मध्ये, पण SIP तून मिळणारा पैसा हा टॅक्स फ्री पाहिजे आहे, म्हणून आपण याला TIP जोडलेला आहे. तर अगोदर आपण एक TIPचं बेनिफिट पाहू. याच्याकरिता जर आपल्याला बेनिफिट पाहायचे आहे तर एक उदाहरण घेऊ. आपण एखाद्या व्यक्तीचं उदाहरण घेऊ. आपल्याकडे दिनेश सर आहेत. दिनेश सरांचं वय आहे 32 वर्षे. दिनेश सरांचं एज 32 वर्ष आहे. आपण दिनेश सरांना एक SIP आणि TIP ची प्लॅनिंग देतोय. सर आजपासून तर 12 वर्ष हे SIP मध्ये पैसा गुंतवणार आहेत आणि सर TIP मध्ये 40 वर्षाचं स्वतःला कव्हर करतील. 40 वर्षाचा कव्हर म्हणजे आज सांगतोय, आज 32 वर्ष वय आहे, 12 वर्ष इन्व्हेस्टमेंट करतील, त्यांचं वय वर्ष होऊन जाईल 44 वर्ष. TIP ची प्लॅनिंग त्यांना करायची आहे. TIP मध्ये जर प्लॅनिंग करते त्यांचं वय होऊन जाईल 72 इयर्स. तर आपण TIP चे बेनिफिट पाहूया. आपण आज जी लायबिलिटी आहे आपल्या सर्वांवरती त्यानुसार 1 करोड रुपये सफिशियंट प्रीमियम आहे. पहिली गोष्ट मी सांगतो की या प्लॅन मध्ये ज्याला कोणा इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्याला कोणाला आपल्या पैशाची ग्रोथ करायची आहे, एक मात्र कंडिशन अशी आहे की ती व्यक्ती ही कमवणारी असायला पाहिजे. कारण आपण TIP जोडलेला आहे. कमवणारी म्हणजे काय? एखादा व्यक्ती नोकरदार वर्ग आहे तर त्याला सॅलरी मिळते, तर त्यांच्याकडे एक प्रूफ असायला पाहिजे सॅलरी स्लिपचं. एखादा व्यक्ती जर सॅलरी नाही कमवत आहेत आणि बिझनेस करतायत तर त्यांची इन्कम आपण त्यांनी भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न वरून आकलन करू शकतो. म्हणजे त्यांनी ITR भरणं आवश्यक आहे. 1 करोडची जर प्लॅनिंग करायची झाली तर याच्यामध्ये आपण कव्हर काय काय देतो. एक आपण 1 करोड रुपयाचं लाईफ कव्हर देतोय. लाईफ कव्हर म्हणजे काय? आज आपण पैसे भरले पहिल्या दिवसापासून 40 वर्षापर्यंत म्हणजे दिनेश सरांच्या 72 वर्षापर्यंत वयाच्या जर त्यांना नॅचरल वेनी काही झालं, नॅचरल वेनी म्हणजे बिमारीनी वगैरे जर काही झालं तर त्यांच्या नॉमिनीला, जर आज वहिनी आहेत तर वहिनीला, मुलांना नॉमिनी ठेवायचं तर मुलांना, आणि एनी स्टेज ऑफ लाईफ आपण नॉमिनी केव्हाही चेंज करू शकतो. मल्टिपल नॉमिनी ठेवायचे आहेत, आपण मल्टिपल नॉमिनी सुद्धा ठेवू शकतो. तर आजपासून तर 40 वर्षापर्यंत जर दिनेश सरांसोबत काही मिसहॅपनिंग झालं म्हणजे नॅचरल वेनी, बिमारीनी वगैरे काही झालं तर त्यांच्या नॉमिनीला आपण 1 करोड रुपये देतो. पण समजा हीच सिच्युएशन ऍक्सिडेंटली झाली, अपघाती निधन झालं, अपघाताने काही मिसहॅपनिंग झालं तर आपण 1 करोड 90 लाख रुपये देत आहोत. याला म्हणतोय आपण ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट. ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट याच्यामध्ये आहे 1 करोड 90 लाख रुपयाचं. ऍक्सिडेंट हे कसल्याही प्रकारचं असू शकते. गाडीने, कारनेच ऍक्सिडेंट होणे असं काही अनिवार्य नाही आहे. समजा आपण बिल्डिंगवर पडलो आणि अपघात झाला, तो सुद्धा ऍक्सिडेंट आहे. आपण कुठे इन्स्ट्रुमेंट वापरतो आणि शॉक वगैरे लागला, हा सुद्धा अपघातातला प्रकार आहे. तर असल्या प्रकारचाही अपघात झाला तर 1 करोड 90 लाख रुपये आपण देतो. आणि याच्यामध्ये एक इनबिल्ट आहे की सपोज तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टने कुठे सफर वगैरे, प्रवास वगैरे करत आहे, त्याच्यामध्ये काही मिसहॅपनिंग झाला, बस, ट्रेन, फ्लाईट याच्यातला प्रवास करता करता काही झालं तर 90 लाख रुपये एक्स्ट्रा ऍड ऑन बेनिफिट आहे. त्याला आपण म्हणतो ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट विथ पब्लिक ट्रान्सपोर्ट. म्हणजे जर अपघाती निधन झालं आणि ती निधनची कारणे बस, ट्रेन, फ्लाईट असं काही आहे तरी सुद्धा आपण 90 लाखाचं एक्स्ट्रा बेनिफिट देतो. म्हणजे टोटल इन्शुरन्स कव्हर झाले आहे 2 करोड 80 लाख रुपये. पण समजा एखाद्या वेळेस असं होतं की अपघात वगैरे होतो आणि आपलं काही मिसहॅपनिंग होत नाही पण आपण डिसेबल होतो म्हणजे अपंगत्व येतो, तर अपंगत्वाकरिता सुद्धा आपण 90 लाख रुपये दिले. याला म्हणतात ATPD. ATPD मीन्स ऍक्सिडेंटल टोटल परमनंट डिसेबिलिटी. जर अपघात झाला आणि अपंग झालो तर 90 लाख रुपये कंपनी तेव्हा देते. आणि याची डेफिनेशन म्हणजे अपंगत्वाची डेफिनेशन म्हणजे परमनंट डिसेबिलिटी म्हणजे शरीरातले कुठलेही 2 अवयव, 1 हात, 1 पाय
दोन्ही पाय, दोन्ही हात असलं काही झालं तर हे सगळं मिळतात. आता याच्यामध्ये ट्विस्ट एक सांगतोय सर. ट्विस्ट हा आहे की हे सगळं कव्हर आपल्याला 40 वर्ष मिळणार आहे आणि आपण याच्याकरिता इन्व्हेस्टमेंट 12 वर्ष करत आहोत. पण ही इन्व्हेस्टमेंट आपली SIP मध्ये आपण करतोय आणि आपल्याला हे TIP चे बेनिफिट मिळत आहे आणि हे बेनिफिट आपण याच्याकरिता जोडले आहेत की SIP मधून मिळणारा सगळा पैसा हा तुम्हाला टॅक्स फ्री द्यायचा आहे, म्हणून हे बेनिफिट जोडले आहेत. नो डाऊट याच्यामध्ये थोडंसं तुमचा पैशाचा जो पार्ट आहे एकदम मिनिस्क्युअर पार्ट या प्लॅनिंग मध्ये इन्व्हेस्ट होईल. नॉर्मली जर तुम्हाला एवढ्या सगळ्यांची जर प्लॅनिंग करायची आहे टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग मध्ये, टाटामध्ये सुद्धा होते, HDFC मध्ये सुद्धा होते, LIC मध्ये सुद्धा होते आणि बाकीच्या ज्या 24 इन्शुरन्स कंपनी आज पॅन इंडियामध्ये काम करतात सगळ्यांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट होते. पण एवढ्या सगळ्यांसाठी तुम्हाला जवळजवळ लाख रुपयाच्या जवळपास हप्ता भरावा लागणार आहे आणि तो हप्ता किंवा तो भरलेला पैसा तुम्हाला परत मिळत नाही. कारण टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग इज इक्विव्हॅलंट टू युअर व्हेकल इन्शुरन्स प्लॅनिंग. जर आज मी गाडीचे इन्शुरन्स केलेला आहे, वर्षभरात माझ्या गाडीला काही झाला तर मी गाडी माझी क्लेम करिता टाकेल आणि ते पैसा मी इन्व्हेस्ट करेल थ्रू द क्लेम ऑफ दॅट व्हेकल. बट जर वर्षभरात माझ्या गाडीला काही झालं नाही तर माझा इन्शुरन्सचा भरलेला हप्ता मला परत मिळत नाही. सेम कुठल्याही इन्शुरन्स कंपनीमध्ये जर आपण टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग करतो आणि एवढा सारा बेनिफिट घ्यायचा आहे तर आपल्याला हे बेनिफिट तर मिळतील, पण तो भरलेला पैसा जर आपल्याला या 40 वर्षाच्या दरम्यान काहीच नाही झाला परत मिळणारा नाही आहे. आता नवीन काही प्लॅन आले आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही भरलेला पैसा सुद्धा रिटर्न मिळेल, पण त्याच्यावरती व्याज मिळणार नाही, कुठलाही इंटरेस्ट मिळणार नाही. त्याला आपण म्हणतोय रिटर्न ऑफ प्रीमियमचं टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. मी एकदा पुन्हा रिपीट करतो. पहिल्या दिवसापासून 40 वर्षापर्यंत आपण दिनेश सरांचं उदाहरण घेतलं होतं. दिनेश सरांना हे सगळं काही कव्हर मिळणार आहे, पण त्यांचा हप्ता, त्यांचा पैसा हा जाणार आहे फक्त 12 वर्ष आणि तोही पैसा SIP मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. हे सगळे बेनिफिट तुम्हाला फक्त SIP चा पैसा टॅक्स फ्री मिळाला पाहिजे म्हणून आपण देतोय. आता SIP चा पैसा जर टॅक्स फ्री मिळत आहे तर त्याच्याकरिता काही बेनिफिट्स पण असतील, ते तुम्हाला इथे समजून सांगता येईल. जर पुन्हा इथे रिपीट करतोय, सरांचं वय होतं 32 वर्षे, 1 ते 12 वर्षे इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि 40 वर्षापर्यंत प्लॅनिंग आहे. टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग तुम्हाला समजली असेल, जे आपण या स्लाइड मध्ये एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या. टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग झाली आहे. नॅचरल डेथसाठी लाईफ कव्हर 1 करोड, ऍक्सिडेंटल डेथसाठी 1 करोड 90 लाख, ऍक्सिडेंटल डेथ पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी 2 करोड 80 लाख आणि ऍक्सिडेंटल टोटल परमनंट डिसेबिलिटीसाठी 90 लाख रुपये. आता याच्याकरिता जो हप्ता पडणार आहे टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग केल्यामुळे, सर तुम्ही हप्ता काढला याचा? हो, 90,000. याच्याकरिता कारण सरांचं वय 32 वर्ष आहे म्हणून जो हप्ता ज्याला आपण प्रीमियम म्हणूया, प्रीमियम हा वयानुसार येईल. कारण आपण टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग घेतली, ज्याचं वय जास्त त्याला रिस्क जास्त म्हणून प्रीमियम सुद्धा जास्त. तर सरांच्या वयासाठी 90,000 रुपये वर्षाला प्रीमियम येतो. म्हणजे 90,000 रुपये हे सर 12 वर्ष भरतील आणि TIP मध्ये कव्हर राहतील 40 वर्ष. पण हा 90,000 रुपयाचा हप्ता जो आहे हा चाललाय कुठे, जे आपण मगाशी सांगितलेलं होतं, हा पैसा चाललाय SIP मध्ये, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये. नॉर्मली या सगळ्यांना माहिती आहे, जर आपल्याला मार्केटमधनं पैसा पाहिजे तर एक मिनिमम आपल्याला लॉंग टर्म मध्ये थोडासा पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल. आपण लॉंग टर्म मध्ये घेऊ तर आपल्याला प्रॉफिट मिळेल. शॉर्ट टर्म मध्ये प्रॉफिटची तेवढी गॅरंटी नसते. तर टाटांचं म्हणणं आहे की लॉंग टर्म जर ठेवायचं तुम्हाला मिनिमम 5 वर्ष इथे पैसा गुंतवावा लागेल आणि 5 वर्षानंतर आफ्टर 5 years आपल्याकडे 2 ऑप्शन ओपन होतात. तुम्ही तुमचा पैसा टप्प्याटप्प्याने म्हणजे पार्शली किंवा संपूर्ण पैसा म्हणजे फुल्ली विथड्रॉल करू शकता. 5 वर्षानंतर तुम्ही गुंतवलेला पैसा तुम्ही पार्शली किंवा टप्प्याटप्प्याने म्हणा किंवा
पूर्णच्या पूर्ण म्हणा हा विड्रॉल करू शकता. म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला एक चांगलं बेनिफिट आहे की आपला पैसा आपण केव्हाही लिक्विड करू शकतो. लिक्विड म्हणजे आपण केव्हाही आपला पैसा विड्रॉल करू शकतो. याच्यामध्ये पण ती फॅसिलिटी आहे, पण त्या फॅसिलिटी करिता 5 वर्ष वाट पाहावं लागेल. आपण असं जर म्हटलं की लॉक इन पिरियड आहे, तर लॉक इन पिरियड सुद्धा त्याच्यामध्ये जर म्हटलं तर 5 वर्षाचा आहे. 5 वर्षानंतर तुम्ही भरलेला पैसा टप्प्याटप्प्याने किंवा पूर्ण विड्रॉल करू शकता. आता मला एक गोष्ट सांगा, जेव्हा आपण 90,000 रुपये पेड करत आहोत, म्हणजे जवळजवळ आपण 12 वर्षामध्ये 11 लाख रुपये पेड करत आहोत. 11 लाख रुपये आपण जर पेड केले तर 40 वर्षापर्यंत TIP चे बेनिफिट आहेत आणि तुम्हाला जे काही मार्केटनुसार व्हॅल्यू वाढेल ते व्हॅल्यू तुम्हाला मिळणारच आहे. पण जर मी 1, 2, 3, 4, 5 हे 5 वर्ष हे पैसे भरले आणि 5 वर्षानंतर जर मला असं वाटत आहे की माझ्या पैशाची व्हॅल्यू मी 90,000च्या हिशोबाने 4,50,000 रुपये पेड केलेत आणि त्या पैशाची व्हॅल्यू मला 6 लाख 7 लाखाच्या घरात दिसली, तो पैसा मी पूर्ण विड्रॉल करू शकतो, कारण फुल्ली विड्रॉलचा ऑप्शन आहे. हा पैसा आपण पूर्ण विड्रॉल करू शकतो. 4.5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले, 4.5 लाखाची व्हॅल्यू मला 6-7 लाख रुपये दिसली, मला पैशाची गरज भासली, मी तो पैसा पूर्ण विड्रॉल केला. पण जर हा पैसा आपण पूर्ण विड्रॉल करू तर 40 वर्षापर्यंत आपल्याला SIP चे जे बेनिफिट मिळणार होते, TIP चे जे बेनिफिट मिळणार होते ते आपल्याला मिळणे बंद होणार आहे. तो पैसा बंद होईल. मग आपण एक ऑप्शन ठेवू शकतो की आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण आहे. आपण आता फुल्ली विड्रॉलचा ऑप्शन मनातला काढून टाकला, पार्शल विड्रॉल करू शकतो. 5 वर्षानंतर जर मला असं वाटतंय की मी माझ्या खिशातनं आता इथे इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे, तर मी हा 90,000चा जो हप्ता आहे तो माझ्या वाढलेल्या रकमेतून दर वर्षाला विड्रॉल करून 6व्या वर्षानंतर हे वाचलेले 7 वर्ष इथेच पेड करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी मला 11 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची होती जवळजवळ आणि मला ते सगळे बेनिफिट घ्यायचे होते, आता मी काय करतोय की मी 5च वर्ष इन्व्हेस्टमेंट करतोय. 11 लाखाच्या ऐवजी 4.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय. 4.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर मी सगळे बेनिफिट ॲज इट इज घेऊ शकतो. पार्शली विड्रॉल करून तो हप्ता मी पूर्ण तसाच भरू. पण या कंपनीचं म्हणणं असं आहे की 40 वर्षापर्यंत जर तुम्ही गुंतवणूक ठेवत आहे आणि 40 वर्षापर्यंत TIP चे बेनिफिट घेत आहे, पैसा तुमचा SIP मध्ये जातो, म्हणून कमीत कमी या ठिकाणी, मार्क माय वर्ड, आय एम टॉकिंग अबाउट कमीत कमी म्हणजे मिनिमम टू मिनिमम तुम्हाला या ठिकाणी 40 वर्षामध्ये 3 करोड रुपये कंपनी देत आहे. आणि हे काही जादू किंवा हे नाही आहे, आपण जादू पण म्हणू शकतो किंवा इट्स अ मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग मुळे तो पैसा कमीत कमी तुम्हाला 3 करोड रुपये कंपनी इथे देत आहे. आता हे का बरं देत आहे, कशामुळे देत आहे? मी म्हटलं की आपण पार्शली विड्रॉल करू शकतो, फुल्ली विड्रॉल करू शकतो. आता मी कमीत कमी 3 करोड म्हटले, जर मी 12 वर्ष रेग्युलर इन्व्हेस्टमेंट ठेवली तर तो पैसा मला तेवढा दिसेल, कारण माझी इन्व्हेस्टमेंट 11 लाख रुपये होत आहे जवळजवळ. पण मी आता म्हणतोय की 5 वर्षानंतर माझ्याकडे पार्शली विड्रॉलचा ऑप्शन आहे, टप्प्याटप्प्याने पैसे काढू शकतो. म्हणून मी उर्वरित माझे 7 वर्षाचे प्रीमियम इथूनच पैसा विड्रॉल करून इथेच भरणार आहे. म्हणून जो भेटणारा रक्कमेचा पैसा 3 करोड रुपये होता, तो पैसा कमी होऊन तुम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 करोड रुपये मिळतील, कारण आपली इन्व्हेस्टमेंट कमी होत आहे. इन्व्हेस्टमेंट कमी झाल्यामुळे ती कंपाऊंडिंग कमी होईल, त्याच्यामुळे त्या पैशावरती इफेक्ट पडेल. पण जर तुम्ही पार्शली विड्रॉल न करता 12 वर्ष कंटिन्युअसली पैसा पेड केलात, तर 13व्या वर्षाला ॲज पर टाटाज फंड परफॉर्मन्स हिस्ट्री, आतापर्यंत जो इतिहास झालेला आहे आणि आपण इतिहासाला रिपीट करतोय, इतिहासाप्रमाणे जर मी पकडले तर इथे 5 पट तरी पैसा दिसायला पाहिजे, पण मी 5 पट नाही म्हणताय, 3 टाइम्स 13व्या वर्षाला तुमचा पैसा, पुन्हा मार्क माय वर्ड, मिनिमम 3 टाइम्स. म्हणजे आपण जवळजवळ 11 लाख रुपये भरलेले होते, 11 लाखाचे तुम्हाला 33 लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला दिसतात. आणि या ठिकाणी सुद्धा हे दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे ॲज इट इज ओपन आहेत, पार्शल विड्रॉल आणि फुल्ली विड्रॉल.
फुल्ली विड्रॉल केलं 33 लाख रुपये दिसले तर 33च्या 33 लाख रुपये तुम्ही विड्रॉल करू शकता. पण तेच विड्रॉल केल्यानंतर तुम्हाला TIP चे जे बेनिफिट होते ते 40 वर्षापर्यंत भेटणार होते, ते सगळे बंद होते. म्हणून आपली एक अट होती की 12 वर्ष पैसे भरा, 40 वर्ष तुम्हाला कव्हर करू. म्हणून आपण एक काम करू शकतो की त्या 13व्या वर्षी 33 लाख रुपये दिसले, मी 32 लाख रुपये विड्रॉल केलेत आणि माझा एक हप्ता जरी इथे ठेवलाय तरी सुद्धा 40 वर्षापर्यंत तुम्हाला TIP चे बेनिफिट ॲज इट इज मिळत राहतील. आय थिंक इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, आपण पुढे वळूया. आता हे सगळं आपल्याला समजलं असं मी मानतोय. थोडंसं मी मला माझ्याबरोबर हे करतोय, जोडायचा प्रयत्न करतोय. पुन्हा समजण्याकरिता आपण हे लिहून घेऊया इथे. 1 ते 12 वर्ष आणि हे 40 वर्ष, वय वर्ष 32, इथे होणार 42 आणि इथे होणार 72, सॉरी इथे 44 होणार. मला असं वाटतंय की मी एक साधारण मिडल क्लास मनुष्य आहे आणि माझ्यासारखे खूप सारे आपल्या भारतवर्षामध्ये आहेत, आपल्या आजूबाजूने आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या गरजा ह्या सारख्याच आहेत. मी चांगला पैसा कमवतोय, नोकरी करतोय, चांगला म्हणण्यापेक्षा एक सफिशियंट पैसा कमवतोय ज्याच्यामध्ये माझी फॅमिली एक सुखी समाधानी लाईफ जगते. पण मी कमवतोय म्हणून माझं घर चालतंय. आज जर मी कमवणारा व्यक्ती इथे नाही राहिलो किंवा या धर्तीवर नाही राहिलो, माझ्याबरोबर काही मिसहॅपनिंग झालं, तर ते इन्कम जे माझ्या घरी मी दर महिन्याला घेऊन चाललो होतो ती इन्कम थांबणार आहे. म्हणजे माझ्या घरच्यांची जी आज सुखी समाधानाची जीवनशैली जे लाईफस्टाईल आहे ते कुठेतरी विस्कळीत होईल. म्हणून सगळ्यांपुढे माझ्यासारख्या प्रत्येक व्यक्तीकडे आपल्या हा प्रश्न प्रत्येकाला असतो, फॅमिली सिक्युरिटी. सॉरी, फॅमिली सिक्युरिटीचा प्रश्न सगळ्यांपुढे असतो. मला एक गोष्ट सांगा, जर मी इथे इन्व्हेस्टमेंट केली तर TIP मध्ये पहिल्या दिवसापासून तर या 40 वर्षापर्यंत माझी फॅमिली नॅचरल वेनी म्हटलं तर 1 करोड रुपयांनी, ऍक्सिडेंटलनी म्हटलं तर 1 करोड 90 मी, ऍक्सिडेंटली पब्लिक ट्रान्सपोर्टने म्हटलं तर 2 करोड 80 लाखांनी, आणि जर मला अपंगत्व आलं तर 90 लाखांनी, आणि अपंग कुठल्याही स्टेजला आलं तरी सुद्धा ही वरची प्लॅनिंग ॲज इट इज सुरू आहे. त्यातनं कुठलाच पैसा मायनस होणार नाही. म्हणजे पहिल्या दिवसापासून या प्लॅनमध्ये माझी फॅमिली सिक्युअर आहे. सगळ्यांच्या आपल्या गरजा सारख्याच आहे, सगळ्यांना आपल्या फॅमिलीबद्दल प्रेम आहे. आपल्याला वाटते आफ्टर मी माझ्या फॅमिलीचं काय होईल, तर आफ्टर मी माझ्या फॅमिलीसाठी एवढा पैसा सोडून चाललो. सेकंड पार्ट, 32 वर्षाच्या दिनेश सरांचं आपण उदाहरण घेतलं. मला सुद्धा मुलं आहेत, सगळ्यांना मुलं आहेत. आपण आपल्या मुलांच्या फ्युचरसाठी कुठे ना कुठे प्लॅनिंग करून ठेवतो. कुठे ना कुठे म्हणजे मला असं वाटतं की काही इथून 10-12 वर्षानंतर माझ्या मुलांच्या शिक्षणाला मला पैसा पाहिजे, त्याच्याकरिता मी कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करू. आज आपण जर मार्केटचं सिनारिओ पाहिलं किंवा एज्युकेशनचं इन्फ्लेशन पाहिलं तर 14% दरवर्षी एज्युकेशनचं इन्फ्लेशन रेट आहे. म्हणजे आज मी जर 1-1 लाखाची इन्व्हेस्टमेंट कुठे करतो म्हटलं, जे आपण अगोदर पाहिलं होतं, FD म्हणावं, पोस्ट ऑफिस म्हणावं किंवा कुठल्याही कंपनीच्या, इव्हन टाटामध्ये सुद्धा जिथे गॅरंटेड प्रोडक्ट आहेत, 6%चं 7%चं आपल्याला गॅरंटेड रिटर्न मिळेल, अशा ठिकाणी जर आपण इन्व्हेस्टमेंट केली. मी 12 वर्षाचं उदाहरण घेतो. जर दर वर्षाला मी 1-1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, 12 वर्ष इन्व्हेस्ट केले, 13व्या वर्षापासून मला 1.5 ते 2.25 लाख रुपये गॅरंटेड मिळू शकते. गॅरंटेड मिळू शकते साधारण इन्स्ट्रुमेंट मध्ये, जिथे आपण 6-7% रिटर्न देतोय. पण जर 14% इन्फ्लेशन रेट वाढत आहे एज्युकेशनचं, तर इथून 12 वर्षानंतर खरंच आपल्या मुलांचं शिक्षण 1-2 लाखात होणार आहे का? इट्स अ बिग क्वेश्चन मार्क. मग आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय जिथे 6-7% रिटर्न मिळतंय. ते रिटर्न आता जे इन्फ्लेशन रेट आहे त्याला बीट करणार का, हाही प्रश्न आपल्या पुढे आहे. तर आपण याला एक चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंगच्या रिलेटेड पण पाहू शकतो. जर मी माझ्या मुलांची चाइल्ड एज्युकेशनची प्लॅनिंग करतोय
12 वर्ष या प्लॅनमध्ये मी पैसा गुंतवला आणि मी मगाशी सांगितले की या ठिकाणी तुम्हाला 3 टाइम्स पैसा दिसतो आणि तो पैसा तुम्ही पार्शली किंवा फुल्ली दोन्ही ठिकाणी दोन्ही ऑप्शननी विड्रॉल करू शकता. म्हणजे 12 वर्षानंतर जर माझ्या मुलांच्या शिक्षणाला इथे 5 लाख रुपये लागले तर मी त्या पैशामधला पार्शली विड्रॉल करू शकतो आणि उर्वरित पैशावरती कंपाऊंडिंग होत राहील, म्हणजे तो पैसा वाढीतच राहील. सेकंड इयरला पुन्हा जर मला 10 लाखाची गरज पडली मी इथे सुद्धा तो पैसा विड्रॉल करू शकतो. म्हणजे माझ्या मुलांच्या शिक्षणाची प्लॅनिंग सुद्धा मी या प्लॅन मध्ये केलेली आहे. पहिली गरज माझी फॅमिली सिक्युरिटी जे पहिल्या दिवसापासून आहे. दुसरी गरज माझ्या मुलांची एज्युकेशन प्लॅनिंग. तिसरी गरज असते आपली सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. हे आपण कशासाठी करतो? हे आपण कशासाठी करतो की माझे काही स्वप्न आहेत, मला घर घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे आणि आपल्यासारख्या साधारण मिडल क्लास लोकांसाठी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँका खुल्या आहेत. आपण लोन केस करूया, घर घेऊया, गाडी घेऊया, पण घेतलेल्या लोन पेक्षा EMIचा पैसा फिरता फिरता आपल्याला दुप्पट रक्कम बँकेला द्यावं लागते. मग अशा ठिकाणी जर आपल्याकडे ही प्लॅनिंग असली, मला कुठल्याही स्टेजला काही घ्यायचं असलं, मी EMI न करता डायरेक्टली पैसा विड्रॉल करून ती प्लॅनिंग करू शकतो. किंवा आपण याला असं म्हणू शकतो की मला एखाद्या वेळेस इमर्जन्सी फंडची गरज आहे, इमर्जन्सी पैसा आपल्याला पाहिजे, तर याला आपण इमर्जन्सी फंडच्या हिशोबाने सुद्धा देऊ शकतो. जेव्हाही या 40 वर्षाच्या दरम्यान मला पैशाची गरज पडली, इमर्जन्सी फंडची गरज पडली, मी कुठल्याही स्टेजला तो विड्रॉल करू शकतो. एनी स्टेज तो विड्रॉल करून आपण ती गरज भागवू शकतो. म्हणजे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न सुद्धा सुटलेला आहे. चौथा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासारख्या प्रत्येक व्यक्तीपुढे ज्या लोकांचं नोकरी किंवा जॉईनिंग आपण म्हणून 2005 नंतर झालेलं आहे. कारण आफ्टर 2005 पेन्शन ही शासनाने नाकारलेली आहे. आता त्याच्यासाठी आंदोलन वगैरे सुद्धा दॅट्स अनदर पार्ट. पण पेन्शनच्या स्वरूपात आपल्याला NPS दिलेला जाते. प्रायव्हेट याच्यामध्ये म्हणावं, प्रायव्हेट कंपन्यामध्ये म्हणावं किंवा शासना अंतर्गत सुद्धा NPS ला चांगल्या प्रकारे राबवण्यात येत आहे. पण NPS मध्ये जो पैसा इन्व्हेस्ट होतोय आपल्या वयाच्या 60 नंतर रिटायरमेंट नंतर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्यातनं जी मिळणारी पेन्शन आहे ते इन्फ्लेशनला बीट नाही करू शकणार आहे. मग आपल्या सगळ्यांपुढे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पेन्शन. माझे हातपाय चांगले आहेत, मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो, बट व्हॉट आफ्टर 60? 60 नंतर काय? हातपाय राहतील माझे, तंदुरुस्त राहील, सांगता येणार नाही. माझी मुलं चांगले आहेत, पण आफ्टर 60 माझी मुलं माझं करतील हे सुद्धा मला माहित नाही. मग हा प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे आहे पेन्शन. पेन्शनचा प्रश्न सुद्धा आपण याच्यातनं चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. आपण 32 वर्षाचं उदाहरण घेतलं. 32 वर्षाचे दिनेश सर आहे. इथून जर या 32 वर्षाच्या दिनेश सरांनी 25 वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट ठेवली, 25 वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट ठेवली तर सरांचं वय किती होईल? 32, 57, 57. सरांचं वय 57 होते. नॉर्मली 58 मध्ये रिटायरमेंट होता. जर या प्लॅन मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली ऍज पर टाटाज फंड हिस्ट्री, तुम्हाला कमीत कमी 1 करोड रुपये या ठिकाणी दिसेल, कमीत कमी. आणि पार्शियल विड्रॉलचं ऑप्शन तेव्हा सुद्धा ओपन आहे. आपण म्हणू शकतो की या 1 करोड रुपयामधनं मला 10% दर वर्षाला लागेल. 1 करोडचे 10% होतात 10 लाख रुपये. 10 लाख रुपयाला आपण 12 ने डिवाइड करू, 80,000 रुपये. 80,000 रुपये पेन्शन तुम्हाला तिथून सुरू झाले. वाचलेल्या रकमेवरती कंपाऊंडिंग होत राहील कंटिन्युअसली. म्हणजे आपले जे साधारण प्रश्न आहेत, फॅमिली सिक्युरिटी सगळ्यांची गरज आहे, मुलांच्या एज्युकेशनची प्लॅनिंग किंवा त्यांच्या फ्युचरची प्लॅनिंग सगळ्यांची गरज आहे, सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट किंवा आपण इमर्जन्सी फंड कुठे ना कुठे पाहतो ते सुद्धा याच्यातून लागते. आणि सगळ्यात मोठा प्रश्न पेन्शनचा प्रश्न सुद्धा याच्यामधनं सॉल्व्ह होतोय. म्हणजे एकाच प्लॅन मध्ये आपल्याला मल्टिपल बेनिफिट्स मिळत आहेत. हा झाला पार्ट. आता याच्यामधनं मी तुम्हाला एक मॅजिक सांगतो. मॅजिक म्हणजे काय? मी म्हटलं म्युच्युअल फंड करायचं आहे, शेअर मार्केट करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट मलाच करायची आहे. दर महिन्याला मी
म्युच्युअल फंड करतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय, मार्केट करतोय. समजा मी एक 5,000 रुपये महिना पकडला, म्हणजे 60,000 रुपये वर्ष. 5,000 रुपये मला दरवर्षी टाकावं लागणार आहे. जेवढे वर्ष मी इन्व्हेस्ट करेल तेवढा पैसा माझा ग्रो करेल. पण असं कधी होईल का की मी पैसा टाकणं बंद केला तर कोणीतरी तिसराच व्यक्ती पैसा टाकला आणि माझ्या पैशाची इन्व्हेस्टमेंटची ग्रोथ होईल? असं कधीच होत नाही. टाटांनी काय केलं आहे, 1 ते 10 वर्ष आपली प्लॅनिंग आहे 40 वर्षाची. पैसा आपण भरणार आहोत 12 वर्ष. 1 ते 10 वर्ष जे काही आपण इन्व्हेस्टमेंट करतो या ठिकाणी, त्याच्यामधनं मृत्यूसाठी तुम्हाला जे काही दिलेलं आहे हे सगळं आपण मृत्यूसाठी देतो. याला म्हणतात मॉर्टॅलिटी. मॉर्टॅलिटी चार्जेस काढण्यात येतात. पैसा तुमचा SIP मध्ये इन्व्हेस्ट झालेला आहे. SIP मध्ये इन्व्हेस्ट झाला म्हणजे कुठेतरी आपण कुणाच्या तरी फंड घेतोय, फंडची उलाढाल करतोय, फंड इकडे तिकडे आपण ट्रान्सफर करतोय, त्याला म्हणतो फंड अलोकेशन. फंड अलोकेशन चार्जेस, मॉर्टॅलिटी चार्जेस असे काही चार्जेस कापले जातात. आणि हे चार्जेस तुमच्याकडनं 10 वर्ष कापले जातात. आता मी एक उदाहरण घेतो की 10 वर्ष म्हणजे सपोज X रुपीज. 10 वर्षापर्यंत X रुपीज चार्जेस कापले आहेत. पण हे कापलेले चार्जेस 11व्या वर्षापासून दरवर्षी जे चार्जेस कापले जातील ते चार्जेस 2x करून इथेच तुम्हाला ऍड होतील. म्हणजे 10 वर्ष सपोज आपण 1 लाख रुपये कापले उदाहरणादाखल, तर 11व्या वर्षापासून 2 लाख रुपये हे तुम्हाला या प्लॅन मध्ये ऍड होतील ऍज अ युनिट. ऍज अ युनिट तो पैसा ऍड होईल. म्हणजे आज मी मगाशी उदाहरण दिलं की एखादी इन्व्हेस्टमेंट मी करतो, मी स्वतः जवळचा पैसा इन्व्हेस्ट करतो आणि तो मला करावाच लागणार आहे माझ्या पैशाची ग्रोथ व्हायसाठी. पण या ठिकाणी 10 वर्ष तुमच्याकडनं जे चार्जेस कापले गेलेले आहेत ते चार्जेस तुम्हाला 2x करून 40 वर्षापर्यंत परत करणार आहेत. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती वर्ष करणार आहेत? फक्त 12 वर्ष. पण 12 वर्षानंतर सुद्धा तुमच्या या प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट टाटा करणार आहे कापलेले चार्जेस परत करून. म्हणजे तुम्हाला तिथे इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे तरी सुद्धा तुमच्या पैशाची ग्रोथ ही कंटिन्युअसली होणार आहे. जस्ट बिकॉज ऑफ दॅट नॉर्मल SIP, नॉर्मल शेअर मार्केट, नॉर्मल म्युच्युअल फंड या सगळ्यांपेक्षा तुमच्या पैशाची इन्क्रीज व्हॅल्यू किंवा तुमच्या पैशाची वाढ दुपटीने इथे होणार आहे. नाहीतर एखाद्याच्या पुढे प्रश्न येतो की ठीक आहे ना, मला टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग करायचे, माझ्या फॅमिलीला सिक्युअर करायचे, पण मी स्वतः माझी म्युच्युअल फंड SIP ची प्लॅनिंग मी स्वतः करतोय. एक नॉमिनल पैसा जसं 90,000 रुपयाचं आपण उदाहरण घेतलं की सरांच्या वयानुसार 90,000 रुपये यांना इन्व्हेस्ट करायचे. तर मी नॉर्मल एक टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग घेतो की मी 50,000 रुपये गुंतवतो आणि वरचे 40,000 रुपये मी माझ्या डोक्याने माझ्या हिशोबाने SIP मध्ये गुंतवतो. तर माझ्या पैशाची वाढ होईल. येऊ शकतो प्रश्न. जर तुम्हाला मार्केट चांगल्या प्रकारे समजते तर तुम्ही करू शकता. पण फरक हा आहे की त्याच्यातनं घेतलेला पैसा हा टॅक्सेबल राहणार आहे. आणि दुसरा पार्ट, त्या पैशाची वाढ ॲज कम्पेअर टू धिस प्लॅन नाही होणार आहे. कारण तिथे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला स्वतःला करायचीच आहे. इथे इन्व्हेस्टमेंट तुम्ही न करता सुद्धा 40 वर्षापर्यंत टाटा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून देत आहे. म्हणून इथे ग्रोथ जास्त होत आहे. तुम्ही आज गुगल करू शकता, कापलेले टॅक्सेस कुणीही परत करत नाही एक्सेप्ट वन कंपनी अँड दॅट इज टाटा. हे सगळं आपण आता बोललोय, बोलायला चांगलं वाटतंय, पाहायलाही चांगलं वाटतंय, पण ऍक्च्युअल आहे का? इज इट फॅक्ट? खरंच हे मिळतंय तुम्हाला? खरंच मिळत आहे की नाही हे सुद्धा पडताळून पाहायला पाहिजे. माझ्याकडे खूप छान कस्टमर बेस आहे. त्या कस्टमरकडे प्रूफ्स आहेत. प्रूफ्स हे डॉक्युमेंटेड आहेत आणि ते डॉक्युमेंट म्हणजे इक्विव्हॅलेंट टू 1000 रुपयाचं स्टॅम्प पेपर. जर तुम्हाला एक व्हॅल्यू त्याच्यावरती लिहिलेली नाही मिळणार आहे तर तुम्ही ते डॉक्युमेंट्स परत करा आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही भरलेला पूर्ण हप्ता विथ टॅक्स तुम्हाला परत मिळणार आहे. एक माझं सांगायचं राहिलेलं होतं, आपण SIP म्हणाव, TIP म्हणाव, याच्यामध्ये प्लॅनिंग करतोय, भेटणारा पैसा टॅक्स फ्री देतोय, पण
एक आपल्याला माहिती आहे की मार्केट कुठे पण राहू शकतो, अप अँड डाऊन कुठे पण राहू शकतो, तरी सुद्धा टाटा तुम्हाला या ठिकाणी एक गॅरंटेड व्हॅल्यू देत आहे, जी व्हॅल्यू 8% कॅल्क्युलेट होईल आणि ते 8% तुमच्या 12 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट वरती कॅल्क्युलेट नाही होणार आहे. ते कॅल्क्युलेशन तुमच्या 40 वर्षाच्या प्लॅनिंग वरती 40 वर्षाची कंपाऊंडिंग करून होईल. म्हणजे नॉर्मल टर्म इन्शुरन्स मध्ये जरी तुम्ही पैसा गुंतवला तरी सुद्धा तो पैसा परत मिळणार नाही आहे. आणि आपण मार्केटवर विश्वास नाही ठेवला, आज बँक सुद्धा आपल्याला 6% रिटर्न देते, त्याच्यापेक्षा कमी देते, इथे 8% गॅरंटेड तुम्हाला ऑन पेपर लिहून मिळत आहे. सर आपण ते शेअर करू शकता? हो. हे बोलायला चांगलं वाटलं, पाहायला चांगलं वाटलंय, सगळी प्लॅनिंग तुम्हाला समजली असेल, पण ऍक्च्युअल मध्ये टाटा एवढं देतंय का हे आपण पाहू. याला सेव्ह करायचं. काय करू? अशा स्क्रीनला सेव्ह करतो ना आपण स्लाइड्स, किंवा त्याला मिनिमाइज करा सर तुम्ही. याला आपण याला मोठं केलं होतं, मिनिमाइज करा, ते खालची स्क्रीन ओपन होऊन जाईल. ओके. सब बॅक घ्या, मागे घ्या. ठीक आहे, आपण PR प्रो बद्दल पाहिलंय. अजय काकडे सरांचं नाव आहे, 32 वर्षाचं उदाहरण घेतलंय आपण. सर पुढे घ्या. इथे 12 आणि 40 करून सर. हे टाटाचे फंड्स आहेत. टाटा कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करते, टाटा कुठल्या फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करते, हे सगळे फंड्स आहेत त्याचे. आणि टाटाचा एकही फंड हे 18% खाली आज रिटर्न नाही देत आहे. मिनिमम पर्सेंट आहे ते 18% आहे. मिनिमम पर्सेंट आहे हे 18% आहे. जे आपण सगळं काही पाहिलंय मगाशी, 1 करोड 90 लाख 90 लाख मगाशी सांगितलेलं होतं तुम्हाला. लाईफ कव्हर 1 करोड, ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट 90 लाख, ऍक्सिडेंटल टोटल परमनंट डिसेबिलिटी 90 लाख, ऑन डॉक्युमेंटेड तुम्हाला ते पण मिळेल. पब्लिक ट्रान्सपोर्टचं या सगळ्यांसाठी सरांचं वय 32 वर्ष आहे. 12 वर्ष पैसे भरणार आहोत. SIP ची इन्व्हेस्टमेंट 12 वर्ष आहे. 40 वर्ष तुमची TIP ची इन्व्हेस्टमेंट आहे, TIP ची प्लॅनिंग आहे. या सगळ्यांकरिता GST वगैरे सगळं पकडून 90,772 रुपये वयानुसार इथे हप्ता येतो. हा सगळा तुम्हाला हप्ता 12 वर्ष भरायचा आहे 90,000चा, म्हणजे जवळजवळ 11 लाखाची इन्व्हेस्टमेंट झाली. आणि सपोज 40 वर्षात काहीच नाही झालं तरी सुद्धा 8% ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे 34,13,280 रुपये. ही व्हॅल्यू गॅरंटीड आहे. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा हे शासनाच्या नियमानुसार तुम्हाला व्हॅल्यू मिळणारी आहे. पण मी तुम्हाला पॉझिटिव्ह बोलतोय की तुम्हाला 3 करोड मिळतील कमीत कमी शेवटी. ते आपण पाहूया कशी मिळेल. हा टाटाचा मल्टी कॅप फंडचा फंड परफॉर्मन्स आहे. हे इथे जर तुम्हाला विजिबल असेल तर S&P BSC 200 हे आहे. सेबीने एक बेंचमार्क ठेवलेला आहे. सेबीचा बेंचमार्क परफॉर्मन्स इथे दाखवलेला आहे. एका वर्षाचा सेबीने बेंचमार्क परफॉर्मन्स दिला आहे 35.43%. 35.43% बेंचमार्क परफॉर्मन्स आहे सेबीचं. पण टाटाच्या मल्टी कॅप फंडनी एका वर्षामध्ये तुम्हाला दिलेलं फंड व्हॅल्यू आहे 50.64%, म्हणजे 50% वर तुम्हाला दिलेलं 50.64%. आणि मी
किंवा टाटाचे कुठले मॅनेजर हे तुम्हाला नाही बोलताय. ही रिपोर्ट आहे CAGR रिपोर्ट ॲज ऑन फेब्रुवारी 29, 2024. मागच्या एक दीड महिन्याची रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टनुसार एका वर्षामध्ये टाटांनी हे परफॉर्मन्स दिलं आहे. 3 वर्षाचं जर आपण ॲव्हरेज काढले तर 3 वर्षामध्ये सेबीचं बेंचमार्क आहे 17%, टाटाचं मल्टी कॅप फंडचं बेंचमार्क आहे 26%. 5 वर्षामध्ये निफ्टी 50 म्हणा, सेबी म्हणा, कशाचंही म्हणा, तुम्ही जे बेंचमार्क आहे ते 16.89% आहे. पण टाटाचं जे फंड परफॉर्मन्स आहे इकडे लक्ष द्या सगळे, 28.68%, 28%. मी याच्यासाठी म्हटलं इकडे लक्ष द्या कारण हे 5 वर्षाचे ॲव्हरेज आहे आणि मागच्या 5 वर्षामध्ये कोरोना सुद्धा येऊन गेलेला आहे. तरी सुद्धा आपण ऑलमोस्ट डबलनी बीट केलेला आहे, टाटांनी बीट केलेला आहे. जर आपण आज एक पाहिलं की ठीक आहे माझं या वर्षीचा परफॉर्मन्स असं आहे त्यानुसार मी पुढे पण परफॉर्मन्स देईल, तसं जर आपण पाहिलं तर जर आज आपण 50% रिटर्न देत आहे म्हणजे इथून पुढे, इथून 40 वर्ष, इथून जर हे आपण जे परफॉर्मन्स देतो हे मागे पण नाही आलं आणि पुढे पण नाही गेलं तर 40 वर्षामध्ये आपल्याला भेटणारी रक्कम ही आहे. मॅक्झिमम लोक मोजू पण नाही शकणार, मी एकदा प्रयत्न करतोय. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, निखर्व. एवढी मोठी आहे. आपण 40 वर्षाचा विचार सोडून देऊ, आपण 20 वर्षाचा विचार केला तर ती व्हॅल्यू होते 36 कोटी रुपये, 36 करोड. एक आपण इथे पाहण्याचा दृष्टिकोन एक पहा, 10 वर्षामध्ये जे आपण फंड व्हॅल्यू काढली आहे ती आहे 90,000 रुपयाच्या हप्त्यानुसार. 90,000 रुपयाचा हप्ता जर 10 वर्ष भरलेला आहे तर 9 लाख रुपये जमा होतात आणि 9 लाख रुपयाच्या अगेन्स्ट या पर्सेंटेजनी व्हॅल्यू बनली आहे 68,98,000 रुपये. या पर्सेंटेजनी कंपाऊंडिंग होईल तेव्हा. पण सडनली नेक्स्ट 10 इयर इथे 68 लाख आहे, सडनली पुढच्या 10 वर्षात म्हणजे 20व्याच वर्षी व्हॅल्यू 36 कोटी. इज इट पॉसिबल? यस, पॉसिबल. बिकॉज कंपाऊंडिंगचा इफेक्ट तर आहेच आहे, पण दुसरा इफेक्ट तुम्हाला मगाशी सांगितलेलं होतं, टाटा कापलेले टॅक्सेस तुम्हाला आफ्टर 10 इयर 2x करून तुमच्या या प्लॅनला ऍड करते. त्याच्यामुळे तुमची कंपाऊंडिंग, तुमची येणारी व्हॅल्यू हायली ग्रो करते. 68 लाखाची व्हॅल्यू सडनली पुढच्या 10 वर्षात 36 करोड वर जाते. 68 लाखाची दुप्पट व्हायला पाहिजे, 3 पट व्हायला पाहिजे, 4 पट, 5 पट, 10 पटही म्हटलं तरी 6 लाख, 6 करोड होतील. 36 करोड. इट्स अ मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. अँड सेकंड, टाटा तुम्हाला 2x करून कापलेले टॅक्सेस परत करते. तुमची जरी इन्व्हेस्टमेंट नाही होत आहे तरी सुद्धा टाटा तुमच्या ब्रँडला स्वतः इन्व्हेस्टमेंट करत आहे. आपण थोडंसं हे पाहू की ठीक आहे मार्केट नाही चालणार आहे. मागच्या 5 वर्षाची जी व्हॅल्यू आहे 5 वर्षात आपल्याला 28% रिटर्न दाखवत आहे, जिथे कोरोना पण येऊन गेलाय. आपण जर ते सुद्धा रिटर्न पाहिलंय सर 28% जरी व्हॅल्यू पाहिली तर 40 वर्षात तुमची व्हॅल्यू एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 2 अब्ज 69 कोटी. 20 वर्षात जर पाहिली तर ती व्हॅल्यू 2 करोड 30 लाख रुपये होता. आपण असं पकडूया त्याच्याही पेक्षा कमी जाईल, तेही व्हॅल्यू आपल्याला नाही मिळणार. एक नॉर्मली 20%ची व्हॅल्यू मिळू शकते, 20%ची व्हॅल्यू. 20% जरी पकडली तरी तुमची व्हॅल्यू होत आहे 25 करोड 51,96,696 रुपये. मी सांगते वेळेस तुम्हाला म्हटलं होतं त्या शब्दावरती मी जोर दिला होता, मिनिमम टू मिनिमम 3 करोड रुपये. तेव्हा 3 करोड रुपये आपल्याला चांगली वाटत होती. आपण 20% पकडलं तरी 25 कोटी रुपये होतात.
25 कोटी रुपये आपण हे 40 वर्षानंतर पाहिले, 20व्या वर्षीच तुमची व्हॅल्यू 78 लाख रुपये होते. 78 लाख रुपये आपण घेऊन सुद्धा आपला प्लॅन ॲज इट इज कंटिन्यू राहील. एवढी व्हॅल्यू मिळणार नाही, याच्यापेक्षा जास्तच मिळणार, कारण टाटाची मिनिमम फंड व्हॅल्यू 18% आजच आहे. आणि मार्केटचा एक सिनारी आहे, आमचे एक सर सांगतात, सातपुते सर म्हणून, मार्केट हा सतत वर जाण्यासाठीच आहे. मार्केटचा नियम आहे की वर जाणे, खाली येणे नाही. खाली येईल, 1-2 पायऱ्या खाली येईल, 3 पायऱ्या वर चढेल, पण मार्केट हा सतत वरच जाण्यासाठी आहे. कारण आपण थोडंसं आणखी लांब होते, कोरोनाचं उदाहरण घेऊया. सातपुते सरांचंच उदाहरण आहे आणि ते फॅक्ट आहे. कोरोनामध्ये BSE मार्केट, जे निफ्टी 50 हे सगळे काही मार्केट 14,000चं मार्केट सरळ 7,000वर देऊन टपलेलं होतं. म्हणजे मार्केट सडनली 50% खाली गेलं होतं. पण आफ्टर कोरोना तेच मार्केट 22,000वर गेलं. म्हणजे 14,000वरनं 50% खाली आलंय, 7,000वर आलंय, पण आफ्टर कोरोना मार्केट 22,000वर गेलंय. आज सुद्धा मार्केट वाढतच आहे, पुढे कमी होईल, पुढे कमी होईल, पण मार्केटचा नियम आहे सतत वर जाणे. तर मार्केट 40 वर्षात कुठे राहील, यू, मी अँड नो वन कॅन इमॅजिन. तर याच्यामध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट ही तुमची फायद्याची राहील. नॉर्मल SIP, नॉर्मल म्युच्युअल फंडपेक्षा आपण याच्यामध्ये जास्त देतोय आणि तो पैसा सुद्धा तुम्हाला टॅक्स फ्री देतोय आफ्टर 10 इयर. इन्शुरन्सचं कव्हर याच्यामध्ये ॲड ऑन आहे, ते आपल्याला नॉर्मल प्लॅनमध्ये घेतो तर पैसा परत मिळणार नाही, पण आपल्याला 10-10चे बेनिफिट मिळायला पाहिजेत, म्हणून आपण इन्शुरन्स जोडलेला आहे, म्हणून तो पैसा तुम्हाला टॅक्स फ्री मिळतोय. अशी इन्व्हेस्टमेंट सध्या टाटाशिवाय तुम्हाला कोणीच करून देत नाही. तर जर तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर जे कोणी तुम्हाला हे व्हिडिओ पाठवत आहेत, जे कोणी तुम्हाला याच्याबद्दल सजेस्ट करत आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आय एम ऑल टाईम फ्री. झोपायची वेळ सोडल्यानंतर सगळी वेळ तुम्हाला मी तुमचे डाऊट्स क्लिअर करायला देऊ शकतो. थँक्यू.